कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. एकूण 10 विधानसभा मतदारसंघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह मतदारांच्या मध्ये दिसून येत असून सकाळी सर्वात आधी पहिल्या तासामध्ये अगदी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक विभागाकडून तर ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. जिल्ह्यात 80,000हून अधिक ज्येष्ठ नागरिक मतदार यादीत आहेत. त्यापैकी 4,430 मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावलाय. उर्वरित गृहमतदान नाकारलेले मतदार मतदान केंद्रावर येत असल्याचं आज सकाळपासूनच दिसून येतंय. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी इतर वयोगटातील मतदारांना जणू काही एक आदर्शच घालून दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान करण्याचं आणि जिल्ह्याच्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.